कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. चला तर मग आजपासून आपण एक नवीन कथेला सुरुवात करत आहोत. कथेचं नाव आहे डेव्हिल मेरा यार. टिक टॉक टिक टॉक टिक. शांततेचा भंग करत त्या अलिशान विल्यात तिच्या फोनची रिंग वाजली आणि क्षणात तिच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहणारे डोळे लालभडक झाले. त्याची शांतता भंग झाली होती. इकडे फोन स्क्रीनवर आलेलं नाव पाहून तिच्या हृदयाची स्पंदने वाढली. किती आनंद झाला तिला. एवढ्या वर्षांत पहिल्यांदा तिला घरून फोन आला होता. आश्चर्य आणि आनंदाचं एकत्रित मिश्रण तिच्या चेहऱ्यावर साफ झळकत होतं. पण समोरच्या केबिनमधून लाल भडक डोळे आपल्याला एकटक पाहत आहेत याची जाणीव होताच ती घाईघाईत फोन कट करू लागली. तोच आदेश वजा धारदार आवाज कानी पडला, तोही अगदी जवळून. त्या आवाजाने ती जागीच स्तब्ध झाली. भीतीची एक थंड लहर तिच्या सर्व अंगातून गेली. धिक्कार देहाचा उंच पुरा तरुण तिच्या अगदी समोर उभा होता. क्षणात कोणालाही भस्म करणारे डोळे पाहून आता पुढे काय होईल याचा अंदाज तिला कदाचित आला असावा. तिने आपल्या हातातला फोन पटकन मागे घेतला. पण आता फोन लपवून किंवा हात मागे घेऊन काहीच फायदा नव्हता, कारण समोर तो उभा राहिला होता. त्याची ती तापत्या निखरासारखी नजर तिला यावेळी सहन होणार नव्हती आणि आज तर बिलकुलच नाही. हे ओळखून तिने मान खाली घातली आणि इकडे त्या तरुणाने क्रूर स्माईल दिली. तिची भीती त्याच्यासाठी म्हणजे परम सुखच. तर ती तरुणी मनातच, गेला आता, हाही फोन गेला माझा बिचारा. फक्त 2च तास झाले हातात येऊन. सकाळपासून हा 3रा फोन. माझी सॅलरी तरी हातच जाते. तिच्या चेहऱ्यावर फोन जाण्याचं दुःख साफ दिसून येत होतं. फोन, तोच करडा आणि धारदार आवाज कानी पडला. त्याने हात पुढे केला तिचा फोन घेण्यासाठी. तशा या मॅडम गडबडून गेल्या. आपल्या मनाच्या विश्वातून बाहेर पडल्या. 2 तासांपूर्वी हातात आलेल्या आणि सकाळपासून रात्रीच्या 1 पर्यंत आपल्या 3ऱ्या फोनचा अंत पाहायला सज्ज झाल्या. तिने हळुवारपणे हात पुढे केला, डोळे मिटून घेतले. नकोच असं कृत्य पाहायला. काय करायचं ते करू दे म्हणत मान डोलावली. माझ्या कष्टाच्या कमाईचा फोन, देवा प्लीज माझा फोन वाचव. तिने मनोमन देवाकडे प्रार्थना केली. आपने कुछ कहा? मनात बोललो तरी कसं कळलं? सॉरी सर. बॉस कुछ नहीं बॉस, आपकी ड्यूटी खत्म हो गई, आप जा सकती हैं. वाचला फोन. आनंदाची उकळी फुटली तिला. चला पटकन इथून. पण फोन भेटला तर बरं होईल म्हणूनच तिथेच घुटमळत होती. जरासं धाडस करून ती, बॉस ओ मेरा फोन मिल जाता तो. ओ रिअली? त्याने बॉक्स टाईप स्माईल दिली. त्याची जळजळीत नजर त्या फोनवरून फिरली. मनात, याच फोनमुळे तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं आहे मी. असा कसा फोन वाचेल? तो काहीच बोलत नाही आणि रागाने फोनकडे बघतोय. ही धोक्याची घंटा आहे. नहीं सर, नहीं चाहिए फोन. गेला माझा फोन बिचारा. फोन लेकर जाओ. देवच पावला म्हणायचं. तिने वर बघत देवाचे आभार प्रदर्शन केले. तोपर्यंत इकडे क्षणात फोन जमिनीवर आपटला गेला. बघते तर काय, बिचारा फोनचा जीव गेला. अनंतात विलीन झाला फोन. 1 दिवसात 3 फोनची शिकार. झालं सत्यानाश. देवा काय हे? आपला फोन समेट लीजिए. गुड नाईट. एक विजयी हास्य होतं यावेळी त्याच्या चेहऱ्यावर. ताड पावले टाकत गेला पण तो लगेच. निर्दयी खडूस अकडू कुठला. ही आपली खाली बसून फोनचे तुकडे गोळा करू लागली. डोळ्यांवर खूप झोप आलेली होती. डोकं जड झालं होतं. आता रात्रीचे 3 वाजले होते. तिने पटकन आपला तुटलेला फोन उचलला आणि ताड पावलं उचलत तेथून निघून गेली निद्रादेवीच्या स्वाधीन व्हायला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या सुमारास त्याच्या अलिशान बेडरूमच्या दारावर थाप पडली आणि पाठोपाठ तिचा आवाज आला.
नॉक नॉक। बॉस, जिम का टाइम हो गया है। 5 मिनिटे वाट पाहिल्यानंतर, बॉस आप ठीक है? देवा, आतमध्ये सगळं काही नीट असू दे। बॉस, ओपन द डोर। आर यू ओके बॉस? ती मोठ्याने आवाज देत होती। आतमधून कुठलाही रिस्पॉन्स येत नव्हता। दुसऱ्या क्षणी धाडकन दरवाजा उघडला गेला। बघते तर काय, ते समोरचं दृश्य जणू मदनाचा पुतळाच। तो हँडसम हंक नुकताच शॉवर घेऊन बाहेर पडत होता। पण ह्या मॅडमला धीर कुठे? लगेच दरवाजाचे 3:13 वाजवले। त्याच्या बॉडीवर साचलेले पाण्याचे थेंब जणू तिला काही हिरे चमकावे असेच भासत होते। ती भरदार बॉडी आणि किलर स्माईल जणू काही एखाद्याचा जीवच घेईल। बस, उफ, विषयच संपला की राव। ती गरकन मागे वळून बाहेर निघाली। सॉरी बॉस, आपने दरवाज़ा खोला नहीं तो मुझे लगा शायद कोई प्रॉब्लम हुआ है, इसलिए मैंने दरवाज़ा तोड़ दिया। आई एम सॉरी बॉस। तो तर तिच्याकडे पाहण्यात व्यस्त होता। ही आपली एकटीच डोळ्यांवर हात ठेवून बडबडत होती। किती काळजी, किती जीवाची घाल नाही, फक्त माझ्यासाठी। हाय, दिल गार्डन हो गया। पण तो तर तोच असणार, त्याच्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही। ओनली ओन द मॉन्स्टर। हमारे लिए परेशान होने की कोई ज़रूरत नहीं। आप अपने काम से काम रखिए, समझे आप? नाउ गेट लॉस्ट। दिखना भी मत नज़रों के सामने, आपकी सूरत तक देखना नहीं चाहते हम। तिला बोलत होता, पण स्वतःच्या काळजात धारदार तीर एकसारखे वार करत आहेत। आपण आपल्याच शब्दांनी घायाळ होतोय की काय? डोळ्यात अश्रू उतरले आहेत असं वाटतंय। आपण जे काही बोलतोय ते स्वतःलाच लागतंय। का त्रास होतोय असा? इतका त्रास का? कशामुळे? ती तर त्या तापत्या ज्वालामुखीचे शब्द ऐकून जणू जागीच उठून गेली। पण आपल्या कर्तव्याची जाणीव तिला आता शांत बसू देणार नव्हती। किती आणि काहीही झालं तरी तिचं कर्तव्य बजावणारी होती। तो मात्र हे साफ विसरून गेला। त्याला आता जाणीव करून देणं गरजेचं झालं होतं। दुसरीकडे एक अतिशय देखणा तरुण त्याची कसलेली बॉडी पाहून, त्याचा असलेला तो अफाट ताकदीचा ओरा पाहून एका तासात जवळपास 10 लोक इंटरव्ह्यू न देता त्याला पाहूनच रिटर्न गेले। पण आता त्याच्या समोर जी व्यक्ती बसली होती त्या व्यक्तीला पाहून हाच गोंधळात पडला। चुकून तर नाही इथे आली शहानिशा करून घेण्यासाठी? आप जानते हैं ना मिस, ये इंटरव्यू किस लिए और क्यों हो रहा है, और ये जॉब कौन सा है? मुझे लगता है आप गलत पते पर आ गए हैं। कारण समोर बसलेली ती त्या तरुणाला एकदम आगळी वेगळी भासत होती। तिचा चेहरा निरागस आणि सौम्य रूप, पण एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली। चेहऱ्यावर कॉन्फिडन्स, करारी बाणा, धारदार नजर, गोल गरगरीत मोठे मोठे डोळे, नजर जणू काही समोरच्याला एका क्षणात ओळखून घेईल। आत्मविश्वासाने भरलेली ती त्या तरुणाला गोंधळात पाडून गेली। सकाळपासून एवढी लोक येऊन गेली, पण त्यांच्यात हिच्यासारखा एकही गुण दिसून आला नाही। अजून तरीही काही बोललीच नाही। जेव्हा बोलेल तेव्हा, आणि आपणही काही विचारलं नाही। तिचा चेहरा खूप काही सांगून जात होता। तो तरुणही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता। कोणाला कसं ओळखायचं त्याला चांगलंच माहीत होतं। सर सर सर, हा, तिच्या आवाजाने तो भानावर आला। मैं जानती हूँ यहाँ कौन सा इंटरव्यू हो रहा है, और मैं गलत पते पर नहीं बल्कि सही पते पर आई हूँ। सो आप मेरा इंटरव्यू ले सकते हैं, डोंट वरी। ओके, तो शुरू करें? तिने मान डोलावली।